बघू शकता मंदिर किती सुंदर आहे. मस्त मंदिर बघायला भेटतंय राधाकृष्णाचं. सुंदर असं गोमुख बघायला भेटतो आपल्याला. हरे राम 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 हरे हरे. मंदिराचं काम बघायचं आहे. पूर्ण अशा मंदिराला पूर्ण पेंटिंग केलेलं आहे मंदिरामध्ये. बघा साईडनं अशी सुंदर अशी मूर्ती बघायला भेटते आपल्याला. असे जसं वरती येतो ना तसं हा लुक अजून भारी वाटतो. इथं आहे ना लुटमार जास्त चालू आहे, कारण की नमस्कार मंडळी, मी विकास विषयना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहे इस्कॉन टेम्पल बघण्यासाठी, जे खारघरमध्ये आहे. म्हणजे राधाकृष्णाचं मंदिर आहे खारघरला, ते बघण्यासाठी आलेलो आहे. त्याला मी पुढे जाऊ तुम्हाला दाखवतो. माझ्या मागे तिकडे आहे ना मंदिर आहे, तसं मला फिरून जायचे, तर तुम्हाला दाखवतो त्याला मी राधाकृष्णाचं मंदिर. बघू शकता आपल्या समोर जी कमान दिसते, या कमानीमधून आता आपण आतमध्ये जाणार आहेत. आणि इथनं पुढे जाऊन आपण मंदिराचा पहिले परिसर वगैरे बघू काय आहे काय नाही. तर इथनं आपण सरळ बघा आतमध्ये एंट्री केलेली आहे आतमध्ये. अजून इकडे तर काय दिसत नाही आपल्याला एंट्री वगैरे फीज वगैरे, पण इथनं पुढे जाऊ. हे बघ गेटमधनं आतमध्ये आलो ना, इथं साईडला ना राईट साईडला चप्पल स्टँड आहे, इथे चप्पल वगैरे ठेवून इथनं आपल्याला जायचे पुढे आहे. आणि जसं आपण थोडं पुढं आलो ना तर बघा हात धुणे के लिए पाणी वॉश, म्हणजे हातपाय धुण्यासाठी केलेलं आहे इथं पाण्याचं. तर बघा आपल्याला मागेच दिसतोय हा मंदिर आपला राधाकृष्णाचा. तर मंदिरामध्ये आता आपण फिरून असं जाणार आहे तिकडनं असं. बघू शकता मंदिर किती सुंदर आहे. तर सकाळचा क्लायमेट धुका वगैरे आहे, त्यामुळे एवढं काही क्लिअर दिसणार नाही, पण मंदिर तर भारीच आहे, बघण्यासारखं मंदिर आहे. लास्ट टाईम आलो होतो ना, तर लास्ट टाईमला आपल्याला तिकडनं त्यासाठी एंट्री भेटली होती. पण आता इकडनं एंट्री दिली आहेत, तर आपण इकडनं जाऊन बघू आता कसं काय कसं नाही. कारण की लास्ट टाईमला तिकडनं एंट्री भेटली होती तर फुल गर्दी वगैरे होती, कारण की आम्ही असा वाट बघून आलो होतो की त्यावर्षी खूप गर्दी होती. आज तर काय गर्दी वगैरे दिसत नाही. जाऊन पटापट दर्शन घेऊ आपण. बघा मंदिराचा परिसर असा आहे, खूप सुंदर असा परिसर दिसतो आपल्याला. स्वच्छता वगैरे भरपूर सारी पब्लिक रिटर्न चाललेली आहे. मस्त वाटते, म्हणजे शांत परिसर एकदम. बघा आता आपण या एरियामध्ये आहेत ना, तर पहिले आता इकडे आपण मंदिराकडे जाऊ, डायरेक्ट दर्शन घेऊ. नंतर बाकी तुम्हाला गोष्टी दाखवतो काय 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 नाही. भरपूर साऱ्या गोष्टी बघायला आहेत, पण आपण पहिले दर्शन घेऊ. इथं बघा वे टू इस्कॉन टेम्पल, इथनं एंट्री आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी. तर पहिले मंदिरामध्ये जाऊ आपण, दर्शन वगैरे घेऊ. बघा मग वरती आला मंदिराचा परिसर पण किती स्वच्छ आहे. बघा जसं आपण वरती येतो ना, पहिलेच आपल्याला मूर्ती बघायला भेटते. मूर्ती पण बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे. तिथं आपण दर्शन घेऊन ना पुढे जाणार आहेत. मस्त अशी मूर्ती बघायला भेटते ना. परिसर बघा, हा लुक बघा असा कडक एकदम कडक असा लुक बघतो आपण इथं मग समोर आल्यानंतर ना. हे मोठं मंदिर आपल्याला बघायला भेटतं. आपल्या समोरच मस्त मंदिर बघायला भेटतं राधाकृष्णाचं. नाही बघितलं कसं साईडला बघा, इथं आपल्याला हत्ती बघायला भेटतात. पूर्ण मंदिराच्या दोन्ही साईडला असे हत्ती वगैरे बघायला भेटतात, लावलेले आहेत. मस्त असं म्हणजे परिसर आहे. पायऱ्या वगैरे सर्व भारी आहेत. तर आपण इथनं वरती जाऊ पटापट आता. जसं वरती येतो ना तसं हा लुक अजून भारी वाटतो. संध्याकाळी इथं ना लाईट वगैरे असेल तर अजून मजा येते बघायला या लुकला. एकदम मस्त असं लुक आहे ना. बघा मंदिराचं काम बघा आहे कसं मस्त काम केलं मंदिराचं. डोनेट वगैरे करण्यासाठी लावलेलं आहे तिथे. ते बघा आतमध्ये मूर्ती वगैरे दिसतं आपल्याला. तर आपण इकडनं जाऊ पटापट. हा परिसर पण खूप मोठा आहे, म्हणजे जागा भरपूर मोठी आहे. मस्त आपण आता ना मंदिरामध्ये प्रवेश करतो आतमध्ये. हा का बघू शकता आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे. स्टार्टिंगलाच आपल्याला मूर्त्या बघायला भेटतात. बघा स्टार्टिंगला अशी मूर्ती बघायला भेटते आपल्याला. जसं आपण पुढे येतो ना, पुढे पण आपल्याला मूर्ती बघायला भेटते. खूप साऱ्या अशा मूर्त्या बघायला भेटतात. इकडे आपल्याला आतमध्ये जायला अलाउड नाही, पण या साईडनं अशा भरपूर साऱ्या पेंटिंग्स दिसतात आपल्याला. बघा किती प्रमाणात पेंटिंग बघायला भेटतं आपल्याला.
मस्त सुंदर अशी पेंटिंग आहेत बघा. समोरच आलो का आपल्याला मस्त अशी मूर्ती बघायला भेटते. बघा आपलं इथलं दर्शन झालं. आता साईडला जाऊ आपण. साईडला मेन बघू आता. बहुत सगळं सुंदर असं दर्शन होतं आपल्या इथे. इकडनं आपण साईडला जाऊ आता. बघा साईडला अशी सुंदर अशी मूर्ती पाहायला भेटते आपल्याला. असे लक्ष्मी हनुमान. बघू शकता राम लक्ष्मण सीता आणि बजरंगबली असे दर्शन होतं आपल्या इथे. चला आपलं इथे दर्शन तर झालं आता इकडचं. आता आपण साईडच्या तुम्हाला पेंटिंग दाखवतो मी इकडे. बघा इकडे माझ्या खूप साऱ्या पेंटिंग्स बघायला भेटतात आपल्याला. बघा अशा प्रकारच्या पेंटिंग्स बघायला भेटतात आपल्याला सर्व वेळा. सुंदर आणि छान मस्त पेंटिंग बघायला भेटतात आपल्याला. समोर पण इकडे बघायला भेटतात. हे बघा पूर्ण अशा मंदिराला पूर्ण पेंटिंग केलेलं आहे मंदिरामध्ये. इकडं तसं आपल्याला पेंटिंग वगैरे बघायला भेटतात. मंदिराचं काम बघायचं आहे. सुंदर असं मंदिराचं काम चालू आहे. आता इथं थोडं काम चालू आहे त्यामुळे दिसत नाही आता. हे बघा अशा प्रकारे मंदिर आहे. भारी वाटतं एकदम. बघा आपण इकडे आलो ना. इकडे पण आपल्याला एक मग पेंटिंग बघायला भेटतं आपल्याला. पेंटिंग बघायला भेटतात. हे बघा इकडे आल्यानंतर पण ना बघायला भेटतं आपल्याला. सुंदर अशी मूर्ती बघायला भेटते आपल्याला इथे. आणि हा मंत्र आहे बघायला भेटतो आपल्या समोर. हरे कृष्ण महामंत्र. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हा मंत्र आहे. बघू शकता इकडे पण अशा मस्त की अशी सुंदर अशी पेंटिंग बघायला भेटते आपल्या इकडे पण. परत एकदा मंदिर दाखवतो तुम्हाला मी. बघा सुंदर असं मंदिर बघायला भेटतं आपल्याला. मंदिराचं काम तर एक नंबर काम आहे. खूप मोठं असं मंदिर आहे. मंदिरातून दर्शन घेऊन आता आपण बाहेर तर आलेलो आहे. आणि बघू शकता माझ्या मागे साईडून पण मंदिर कसं दिसतं एकदम. इकडे जरा क्लायमेट खराब आहे त्यामुळे एवढं काय क्लिअर दिसणार नाही. क्लायमेट भरपूर खराब आहे साईडचा. बघा हा परिसर पण किती मोठा आहे बघा. मंदिरातून तसं बाहेर निघतो ना आपण खूप मोठा परिसर आहे. आणि असे छोटे छोटे असे मंदिर पण बांधलेले आहेत. सर्व मंदिर आहेत छोटे छोटे पण बंद आहेत सध्या ते. पण मंदिर परिसर मस्त आहे की एकदम. आणि बघा हे भक्त निवास वगैरे आहे म्हणजे जी लोक वगैरे राहण्यासाठी भक्तांसाठी केलेली सोय. मस्त असं मंदिर बघायला भेटतं आपल्याला इकडं. म्हणजे आलं का मन एकदम प्रसन्न होतं. आणि बघू शकता आपण तुम्हाला इकडं समोरून पण असं एक लुक दाखवतो तुम्हाला मंदिराचा वरचा मी. बघा किती मोठी जागा आहे मंदिराची. खूप अशी मोठी प्रचंड जागा आहे. तिकडं बोर्ड दिसतो तिकडनं आहे ना इथपर्यंत अशी शेवटपर्यंत जागा आहे मंदिर परिसरासाठी. बघा असं मस्त बनवलं आहे गार्डन वगैरे सर्व. भारी मंदिरचा परिसर एकदम. चला सुंदर असं आपलं दर्शन झालं मंदिरामधलं. आणि आता आपण बघा समोर परत एकदा मंदिर दाखवतो तुम्हाला मी समोरून एकदा. अशा प्रकारचं मंदिर आहे ना. आता आपण इकडनं खाली उतरू परत एकदा. पुढे आपण काय बघायला भेटतं का बघू पुढे जाऊन. पण समोर बघा परत मूर्ती बघायला भेटतं आपल्याला. सुंदर अशी मूर्ती बघायला भेटते बघा. इकडनं खाली उतरू आपण. या साईडला ना गोमुख बघायला भेटतात आपल्याला बघा.
इकडे एंट्री नाही जाण्यासाठी, पूर्ण गोमुख आहेत बघा. सुंदर असं गोमुख बघायला भेटतो आपल्याला. पुस्तकाचे स्टॉल दिसतात आपल्याला बघायला. भगवद्गीता बघायला भेटते बघा सर्व, आणि सर्व लँग्वेजमध्ये बघायला भेटतात आपल्याला हे भगवद्गीता बघा. लँग्वेजेस नेपाळी, मल्याळम, तेलुगू, इंग्लिश, कन्नड, गुजराती, बंगाली, तामिळ, ओडिसा, हिंदी, मराठी आणि पंजाबी अशा सर्व आपल्याला भाषांमध्ये आपल्याला बघायला भेटतं भगवद्गीता. तर बघा इकडं पण बघा भरपूर सारे इकडं लँग्वेज अशा बघायला भेटतात आपल्याला. सर्व इकडं पॉलिश आहे, थाय आहे, सर्व म्हणजे सर्व लँग्वेजमध्ये आपल्याला नाही बघायला भेटतं भगवद्गीता. खूप सुंदर असे बघायला भेटतं आपल्याला बुक स्टॉल इथे. हे सर्व भगवद्गीताचे आहेत, सर्व लँग्वेज येते. इकडं त्यांचे काय लिहिलेलं आहे, किंमत आहे का काय माहीत नाही आपल्याला, प्राईज आहे का काय, पण लिहिलं आहे त्यांच्या समोरच आल्यानंतर. हे का प्राईज आहे का ही पुस्तकांची सर्व? अच्छा, सर्व अशी पुस्तकं आपल्याला बघायला भेटतात आपल्या इकडे. सुंदर अशी पुस्तकं बघायला भेटतात आपल्याला. हे बघा समोर आपल्याला गिफ्ट स्टॉल दिसतो. आतमध्ये सर्व गिफ्टच्या वस्तू आहेत ना त्या भेटतात, मॅचेस गिफ्ट्स वगैरे. गिफ्ट म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आपल्या जे देवाला वगैरे सर्व वस्तू लागतात ना त्या सर्व वस्तू आहेत सुंदर अशा. हे बघा सर्व असे बघायला भेटतात आपल्याला. पूर्ण असं एक काही सुपर मार्केट सारखं बनवलेलं आहे. तेव्हा आता बाहेर आलो आपल्याला कॅफे पण बघायला भेटते. हे बघू शकता ना, हे ना प्रसाद सेंटर आहे. तिथे ना म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू वगैरे भेटतात. एखादे हॉटेल टाईप आहे सर्व. खाण्यापिण्याच्या वस्तू इथं आतमध्ये भेटतात, पैसे देऊन घ्यायला, फुकट नाही भेटत इकडे. असं आहे ते मंदिर बघा इकडनं समोर दाखवू एकदा. सुंदर असं मंदिर बघायला भेटतं आपल्याला, मोठं आहे खूप. इथं आहे ना तसं बोललं तर लूटमार जास्त चालू आहे. कारण की बघा इथं एक रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंटची प्लेट नॉर्मल प्लेट जरी घेतली तर 450 रुपये नॉर्मल प्लेट आहे. म्हणजे इथे सामान्य व्यक्तीचा काही कामच नाही. स्नॅक्स आहे, स्नॅक्स 350पासून स्टार्ट आहे. म्हणजे लूट ही भरपूर प्रमाणात केली जाते इथे. इथं आपल्याला बघायला भेटतं. मी जेवढं चांगलं केलेलं आहे ते बनवलेलं चांगलं आहे, पण तेवढं रेट पण त्यात ठेवलेले आहेत. आता गिफ्ट शॉप वगैरे बघितले आपण, भरपूर सारे रेट्स वगैरे जास्त घेत, पण त्याचे गिफ्ट्स वगैरे ठीक होते, पण रेस्टॉरंट वगैरे भरपूर सारे असे रेट जास्त ठेवलेले तिथे. तर मंडळी ब्लॉगचा शेवट इथंच करतो. कसा वाटला आजचा आपला छोटासा ब्लॉग होता, कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तर तुम्ही आपलं चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.